ठाणे बेलापूर रस्त्यावर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कळवा पुलापासून ते विटावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ठाणे बेलापूर रस्त्यावर सुद्धा तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। कळवा पूल ते विटावा या भागापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय, काय नेमकी अपडेट? सध्या कळवा पुलावर आहे आणि या कळवा पुलावरची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। दोन मार्ग आहेत ठाण्यातून नवी मुंबईत जाण्यासाठी, त्यापैकी एक मार्ग हा ठाणे बेलापूर रस्ता आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हा पूर्ण जो रस्ता आहे तो जाम आहे, कारण की विटावा या ठिकाणी एक अवजड वाहन होतं, ते रॉंग वेने दुसऱ्या मार्गिकेवर आलं होतं। त्याच्यामुळे पूर्णतः वाहतूक कोंडी ही झाली आणि याच्यामुळे आता देखील आपण पाहताय की विटावापासून पुढे जाण्यासाठी नवी मुंबईत जाण्यासाठी ठाण्यामध्ये या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। हा तर कळवा ब्रिज आहे जो थेट ऐरोलीच्या इथे उतरतो। खाली जर आपण पाहिलं तर ही दुसरी मार्गिका जी आहे ती कळवा नाक्यावर खाली उतरते, त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी आहे। आणि जर मागे जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला देखील अशाच प्रकारे जे वाहनं ठाणे शहरातून ही कळव्याला येऊन आणि कळवा ब्रिज मार्गे नवी मुंबईत जात आहेत, त्या सगळ्या तो जो ब्रिज आहे ती पूर्ण मार्गिका देखील अशाच प्रकारे जाम झालेली आहे। असं चित्र हे सकाळपासून या ठिकाणी आहे आणि आता थोड्या वेळानंतर म्हणजे काही वेळातच हा जो हे जे अवजड वाहन आहे ते बाजूला करून हा रस्ता क्लिअर करू असं ट्रॅफिक डिपार्टमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र हे दोन्ही मार्ग सध्या वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेले आहेत। एक तर हा ठाणे बेलापूर रोड आहे तो ठाण्यातून ऐरोलीमध्ये जातो, दुसरा ठीक आहे, आपण ही दृश्य पाहतो सध्या ठाणे बेलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची। अक्षय, या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।